टीम इंडिया राष्ट्रीय विचार, आपले पंतप्रधान राष्ट्रीय विचार करतायत का? संजय राऊतांचा सवाल. त्यांच्याकडे टीम आहे का? त्यांची टीम म्हणजे हम दो हमारे दो असल्याची टीका. संकट काळात टीम इंडियानं एकत्र येण्याचं पंतप्रधानांनी केलं होतं आवाहन. आता या टीम इंडियामध्ये नक्की कोण आहे? टीम इंडिया हा एक राष्ट्रीय विचार आहे आणि आपले पंतप्रधान राष्ट्रीय विचार कधी करतात का? मुळात त्यांच्या पक्षामधली टीम त्यांच्याकडे नाही आहे. हम दो हमारे दो ही त्यांची टीम. संकट काळात देशातील विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या बाजूनं. खासदार संजय राऊतांची माहिती. देशात इंधनाचा मुबलक साठा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. मात्र देशात गॅस आणि इंधनाचा तुटवडा असल्याचं चित्र. संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा. आपल्याकडे जर पुरेसा इंधन साठा आणि गॅसचा साठा असेल आणि तसं आश्वासन, तसा विश्वास देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला असेल तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. भारत आणि इराण जे पूर्वपार आलेले संबंध आहेत त्याच्यामुळे भारतातला इंधन आणि गॅसचा साठा सध्या पुरेसा आहे असं चित्र दिसत आहे. सातारा जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा. नागरिकांनी घाबरून अफवांवर विश्वास ठेवू नये. पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यटन स्थळांवर 20% जादा इंधन पुरवठा करण्याचं नियोजन. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. कुठल्याही परिस्थितीमध्ये पॅनिक सिच्युएशन जिल्ह्यात होईल अशी परिस्थिती आज जिल्ह्यामध्ये नाही. जिल्ह्यामध्ये पुरेसा गॅसचा साठा आहे, त्यामुळे गॅसची कुठेही जिल्ह्यामध्ये टंचाई नाही. त्यामुळे नाहक ग्राहकांनी, नागरिकांनी गॅसच्या डीलरच्या गोडाऊन समोर किंवा डीलरच्या शोरूम समोर रांगा लावू नये असं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री म्हणून मी सुद्धा जिल्हावासियांना या ठिकाणी आवाहन करतो. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी जी 13 रुपये होती त्यामध्ये 10 रुपये सूट देऊन 3 रुपये करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. आणि त्याचबरोबर डिझेलवरती असणारी एक्साईज ड्युटी पूर्णच्या पूर्ण रद्द करण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदीजी यांचं सर्व देशवासियांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. नंदुरबार जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा. जिल्ह्यात तुटवडा नसल्याचं जिल्हाधिकारी मिताली सेठी यांची माहिती. दररोज 7,000 सिलेंडर वितरण तर बफर स्टॉकसह 13,000हून अधिकचा साठा उपलब्ध असल्याची माहिती. आपल्याकडे आता 9,000चा स्टॉक आहे आणि बफर जर पकडला तर टोटल 13,000चा स्टॉक आमच्याकडे स्टोर्ड आहे. ऑलमोस्ट एव्हरी डे 2 ते 3 दिवसाचा स्टॉक आमच्याकडे स्टोर्ड असतो. सो कोणता पण तुटवडा नाही आहे आमच्याकडे. सर्वांना माझी विनंती आहे आणि रिक्वेस्ट आहे की पॅनिक नका करा. धुळ्यात पेट्रोल डिझेलचा साठा करणाऱ्यांवर कारवाई होणार. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांची माहिती. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन. धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही. धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि 3 तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये. सलग 4थ्या दिवशीही बुलढाण्यात पेट्रोल डिझेलसाठी 2 किलोमीटरच्या रांगा. मध्यरात्री सुद्धा पोलीस बंदोबस्तात इंधन विक्री. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड. मात्र प्रशासनाचा पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याचा दावा. जिल्हावासियांना मी आवाहन करू इच्छितो की कुठल्याही प्रकारची टंचाई नसताना, अनावश्यक पद्धतीनं, गरज नसताना कोणीही साठा पेट्रोलचा डिझेलचा करू नये आणि कृत्रिम टंचाई निर्माण करू नये. केवळ आणि केवळ आवश्यकता जेवढ्या ह्याची आहे तेवढ्याचाच आपण नियमित स्वरूपात वापर करावा. जालन्यात इंधन टंचाईच्या अफवेमुळे पेट्रोल पंप चालकाला मारहाण.
तालुक्यातील वानडगाव येथील पेट्रोल पंपावर एकानं तब्बल 1000 लिटर डिझेलची मागणी केली आहे. पंप चालकानं नकार दिल्यानंतर पंप चालकाला मारहाण. दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांकडून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद. पंपावर काम करत असताना 3 ग्राहकांनी अचानक 1000 लिटर डिझेलची मागणी केली. टंचाईग्रस्त परिस्थितीत ही मागणी आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो. ग्राहक ॲग्रेसिव्ह होऊन आमच्यावर धारदार शस्त्रांनी व चापटाबुक्कांनी माझ्यावर व माझ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या संदर्भात आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नालासोपाऱ्यात रिक्षा चालकांकडून गुजरात सीएनजी पंपावर अधिकचे दर. काही रिक्षा चालकांकडून 30 रुपये तर काहींकडून 50 रुपये जास्त आकारल्याची तक्रार. पुरवठा विभागाकडून पेट्रोल पंपाची तपासणी. संबंधित व्यक्तींविरोधात पोलिसात तक्रार. आखाती युद्धामुळे इंधन टंचाईची भीती. पेट्रोलच्या रांगांपासून सुटका मिळवण्यासाठी नागरिकांचा ई बाईक्सकडे कल. युद्धाआधी भंडाऱ्यात दिवसाला जेमतेम 4 ते 5 ई बाईक्सची होत होती विक्री. युद्धाच्या 28 दिवसात विक्रीचा आकडा 600हून अधिक. शिवभोजन थाळी योजनेसाठी राज्य सरकारकडून 220 कोटी रुपयांचा सुधारित निधी मंजूर आणि त्यापैकी 150 कोटी वितरित करण्याचे आदेश. गेल्या काही महिन्यांपासून निधी अभावी शिवभोजन केंद्र चालवणं झालं होतं कठीण. गॅसच्या तुटवड्यामुळे गेल्या महिनाभरापासून जळगावमधील टाईल्स निर्मिती बंद. तर टाईल्सच्या किमतीमध्ये 30% वाढ होऊन आता टाईल्स मिळणंही अवघड. बांधकाम व्यावसायिक अडचणीत. चंद्रपुरात इराण अमेरिका इस्रायलमधलं युद्ध थांबावं यासाठी विश्वविक्रमी मानवी साखळी. सोमय्या ग्रुपकडून करण्यात आली आहे मानवी साखळी. वर्ल्ड पीस सिम्बॉल करण्यात आलाय तयार. उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद होणार. नंदुरबारमध्ये गॅस तुटवड्याचा अंगणवाड्यांनाही फटका. सिलेंडर मिळत नसेल तर अन्न शिजवणार कसं? अंगणवाडी सेविकांचा सवाल. बालकांना कच्चा आहार देण्याची अंगणवाडी संघटनेची मागणी. मुलांच्या पालकांनी मुलांना घरी पोषण आहार बनवून द्यावा असाही आवाहन. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे मासेमारीसाठी लागणाऱ्या जाळ्या आणि बोटींचं साहित्य आणि इतर उपकरणांचा पुरवठा विस्कळीत. बाजारात माशांची आवक घटल्यानं दर मोठ्या प्रमाणात वाढले. इराणवर अमेरिकेकडून आतापर्यंत 30,000 कोटी रुपयांच्या 850हून अधिक टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा हल्ला. अमेरिकेच्या भातातील प्रबळ क्षेपणास्त्रांपैकी एका टॉमहॉकची किंमत आहे 35 कोटी रुपये. एका वर्षात अधिकाधिक 100च टॉमहॉकचं उत्पादन होतं. तेहरान आणि इस्फहानमध्ये अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले. इराणी लष्करी तळाला केले लक्ष्य. तर हल्ल्यांमध्ये तेहरान विद्यापीठही उद्ध्वस्त. इराण करारासाठी याचना करत आहे ट्रम्प यांचा दावा. इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडलीच पाहिजे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा ट्रम्पची सामुद्रधुनी असाही उल्लेख. तर मी मुद्दाम ट्रम्पची सामुद्रधुनी असं म्हटलं ट्रम्प यांचं विधान. इराणचे इस्रायलमधले हल्ले सुरूच. इराणचा इस्रायलच्या तेल अविववर क्लस्टर बॉम्बनं हल्ला. तर एकाच वेळी डागली अनेक क्षेपणास्त्र. हल्ल्यात एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी. इस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बँक परिसरातही हल्ला. इराणनं क्लस्टर बॉम्बनं केला हल्ला. इस्रायली गुप्तचर यंत्रणेनं दिला होता इशारा. हल्ल्यात कोणतीही जीवितहानी नाही, इस्रायलची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.